आज दूध प्यायलाय ना आपले मोठे ब्लॉगर मित्राकडे आलतो आणि दुधाची क्वालिटी कशी वाटली ते पण पुढे सांगतो. तर नमस्कार मित्रांनो, मी ब्लॉग आशिष. आज विषय असा झालता ना, घरची पाईपलाईन पण फुटली होती आज. आणि आपल्या जीवनात जिथं पाण्याचा विषय आला ना, तिथं पाणी असो किंवा टाइम वाया आहे ना, अजिबात काहीच घालायचं नाही. पहिल्यांदा आहे ना अख्खी पाईपलाईन उकरून जिथं पाईप फुटेल ना तिथं अख्खा नवा टाकून टप आहे ना अख्खा काम करून घेतलं होतं. मग बेलापूरच्या जंक्शनला पण आलतो. जंक्शनला यायचं काम म्हणजे ना आपल्याला आपल्या मित्राला जायचं होतं गावाला. आपल्याला पण आहे ना श्रीरामपूर मध्ये थोडं काम होतं, पण मग त्याला सोडायला पण आलतो ना आपलं काम करायला पण आलतो. तसं तर आपल्याला सवयच आहे एका कामात दोन काम करायची. सवय पण काय आपल्याला असं संपन असं वाटत नाही. डब्याला सोडून आहे ना इथं आता मित्र पण आलता आपल्याला घ्यायला. यांनी काय अचानक काम काढलं ते काय आपल्याला सांगितलंच नाही. फक्त म्हणे गाडीत बसन माझ्या संग चुपचाप चल. म्हणून आपण पण काय चुपचाप बसून एकदम निवांत मध्ये अरे कालतो द्वारकामाई मसाला दूधवाल्याकडे. दूधवाले पण आहे ना आपले मोठे ब्लॉगर मित्र आहे. त्यांनी पण आहे ना आपल्याला टप दूध आणून दिलं आणि दुधा संगत पण आहे ना हे पोरं निम्मा वाटा करायला लागले होते. म्हणून मग पहिल्यांदा आपला दुधाचा ग्लास उचलो बाजूला येऊन मस्त पैकी दूध पित होतं. कारण आहे ना यांच्या दुधाची एवढं क्वालिटी आहे ना, आपल्या ग्लासातला दुधाचा शेअर आहे ना आपल्या